काही 15 जागांवर हे सगळं घोडं अडलेलं आहे असं म्हटलं जाते आणि असं सातत्याने प्रकाश आंबेडकर सुद्धा म्हणतायत, वंचित बहुजन आघाडीचे. आता तर त्यांनी थेट काँग्रेसचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे यांनाच पत्र लिहिलं आणि ते पत्र लिहून या सगळ्या एकंदरीत ज्या घडामोडी घडतायत महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भात त्याविषयी त्यांनी त्यांना अवगत करून दिलं. तर त्याच्यात त्यांनी उल्लेख केला की महाराष्ट्रातले जे काँग्रेसचे प्रभारी आहे त्या सगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने चेन्नीथला यांच्याशी त्यांची बराच वेळ चर्चा झाली फोनवरून आणि ती चर्चा केल्यानंतर त्याच्यात त्यांनी सगळी माहिती त्यांना दिली की इथे काहीच होत नाहीये, कोणताही पक्ष जो आहे तो निश्चित जागा वाटपाचं काय होणार याविषयी काहीच सांगत नाही. काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातही काही निश्चित होत नाहीये किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचंही काही निश्चित होत नाहीये. त्यामुळे या सगळ्यांमध्ये कुठेतरी 15 जागांवरून अडलेलं आहे आणि त्याचा काहीतरी लवकर सोक्षमोक्ष लावा. वंचित बहुजन आघाडीला काय नेमकं स्थान असणार हेही काही स्पष्ट होत नाहीये असं त्यांनी एक पत्र खरगे यांना लिहिलेलं आहे.